नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 2025 मधल्या टॉप आयटी ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीजवर बोलणार आहोत. आयटी इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे आणि जर तुमच्याकडे योग्य स्किल्स असतील तर संधींना काही कमी नाही. चला तर मग पाहूया भविष्य नक्की काय आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, 2025च्या आयटी जॉब मार्केटसाठी आपण खरंच तयार आहोत का? कारण टेक्नॉलॉजी ज्या स्पीडने बदलतीये त्यासोबत आपल्यालाही अपडेटेड राहावंच लागेल. आणि आजचं हे विश्लेषण आपल्याला बरोबर त्यासाठीच मदत करणार आहे. चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे वळूया, आयटीचं भविष्य. हा उद्योग इतक्या झपाट्याने का वाढतोय यामागे काही खूप ठोस कारणं आहेत जी आपण आता एक एक करून पाहणार आहोत. या जबरदस्त वाढीमागे 4 मुख्य ड्रायव्हर्स आहेत. पहिलं म्हणजे AI आणि ऑटोमेशन. आता हे प्रत्येक उद्योगाचा अविभाज्य भाग बनत चाललंय. दुसरं क्लाउड टेक्नॉलॉजी. आता सगळ्याच कंपन्या क्लाउडचा वापर करत आहेत कारण त्यामुळे डेटा सांभाळणं खूप सोपं झालंय. तिसरं सायबर सिक्युरिटी. ऑनलाईन धोके जसे वाढत आहेत तशीच सायबर सिक्युरिटीची मागणीसुद्धा प्रचंड वाढली आहे. आणि चौथं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि रिमोट वर्क कल्चर. यामुळे तर आयटी प्रोफेशनल्सची गरज सतत वाढतच आहे. ओके, मग प्रश्न हा येतो की या वेगाने बदलणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी नक्की कोणत्या स्किल्सची गरज आहे? चला, 2025 मध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीज सगळ्यात महत्त्वाच्या ठरणार आहेत त्यावर एक नजर टाकूया. लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी मशीनला माणसासारखा विचार करायला आणि शिकायला लावते. आज आपण हे सगळीकडे बघतोय, चॅटबॉट्समध्ये, हेल्थ केअरमध्ये, इतकंच काय सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांमध्ये सुद्धा. म्हणूनच AI ही 2025 मधली एक अत्यंत पॉवरफुल आणि मागणी असलेली स्किल आहे, यात शंकाच नाही. पुढचा मुद्दा आहे क्लाउड कम्प्युटिंग, जी आजकाल प्रत्येक व्यवसायाचा कणा म्हणजे बॅकबोन बनली आहे. क्लाउड म्हणजे नक्की काय? असं समजा की तुम्ही तुमचा सगळा डेटा आणि सॉफ्टवेअर स्वतःच्या कम्प्युटरवर न ठेवता इंटरनेटवर एका सुपर सुरक्षित ठिकाणी ठेवता. हे खूप स्केलेबल आहे, खर्चात बचत करतं आणि लवचिक आहे. म्हणूनच सर AWS, अजूर आणि गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या प्रोफेशनल्सची मागणी खूप जास्त आहे. आता बोलूया फुल स्टॅक डेव्हलपमेंटबद्दल. हा एक एव्हरग्रीन डोमेन आहे, म्हणजे याची मागणी कधीच कमी होत नाही. विचार करा, एक फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे असा आर्किटेक्ट जो घराचा आराखडा म्हणजे बॅक एंड आणि घराची सुंदर सजावट म्हणजे फ्रंट एंड हे दोन्ही एकटा हाताळू शकतो. यासाठी मग HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि Node.js, SQL सारख्या बॅकएंड टेक्नॉलॉजीजमध्ये मास्टरी असणं खूप गरजेचं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 2025 साठी या स्किल्सवर आपलं लक्ष असायला हवं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ह्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं ना तर तुमच्या करिअरला एक मोठी झेप मिळू शकते. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ह्या स्किल्स केवळ नोकरी मिळवून देत नाहीत, तर त्या तुमची मार्केट व्हॅल्यू प्रचंड वाढवतात. याचा सरळ अर्थ आहे चांगला पगार, उत्तम संधी आणि करिअरमध्ये सुपर फास्ट प्रगती. ठीक आहे, स्किल्स तर आपल्या लक्षात आल्या, पण या स्किल्सच्या जोरावर नक्की कोणत्या जॉब रोल्सना सगळ्यात जास्त मागणी आहे? चला, आता आपण 2025च्या हाय डिमांड करिअर्सवर एक नजर टाकूया. तर बघा, 2025 मध्ये या रोल्समध्ये सर्वाधिक जॉब्स असणार आहेत. AI इंजिनियर जो स्मार्ट अल्गोरिदम बनवतो, क्लाउड आर्किटेक्ट जो कंपनीचं संपूर्ण क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन करतो, फुल स्टॅक डेव्हलपर, डेटा अॅनालिस्ट, सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट आणि डेव्हऑप्स इंजिनियर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त थेरी कामाची नाही, इंडस्ट्री लेव्हल स्किल्स आणि रिअल प्रोजेक्ट्सचा अनुभव याच गोष्टी तुमची निवड पक्की करतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या सगळ्या स्किल्स शिकायच्या कशा आणि कुठून, बरोबर ना? यासाठी योग्य मार्गदर्शन आणि एक चांगला करिअर पार्टनर खूप गरजेचं आहे. आणि इथेच OS कोडवर्क सारख्या संस्थांची भूमिका सुरू होते. OS कोडवर्क ही एक IT ट्रेनिंग आणि अपस्किलिंग कंपनी आहे. त्यांनी आत्तापर्यंत आधुनिक सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीजवर 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. आणि म्हणूनच त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो थेट इंडस्ट्रीच्या गरजांनुसार तयार केलेला आहे. तर त्यांची पद्धत कशी काम करते? सुरुवात होते इंडस्ट्री लेव्हल ट्रेनिंगने, पण फक्त शिकवून भागत नाही, म्हणून तुम्हाला रिअल प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा अनुभव दिला जातो. यानंतर तुमचा रेझ्युमे आणि प्रोफाईल तयार करायला मदत केली जाते, मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि मग इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी सुद्धा मदत केली जाते. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, तुम्हाला पहिल्या दिवसापासून इंडस्ट्री रेडी बनवणं. त्यांचं मिशन स्टेटमेंटही अगदी स्पष्ट आहे, रिअल वर्ल्ड स्किल्स असलेले नेक्स्ट जनरेशन IT प्रोफेशनल्स तयार करणे.
आणि याच कारणामुळे त्यांचा ट्रेनिंगवरचा भर हा पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि अपडेटेड असतो. IT मध्ये संधी प्रचंड आहेत. निर्णय तुमचा आहे, पण वेळ कोणासाठीही थांबत नाही. टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने बदलतेय की योग्य वेळी उचललेलं एक पाऊल तुमचं संपूर्ण भविष्य घडवू शकतं. धन्यवाद. जर तुम्हाला असं वाटत असेल की यापैकी कोणतीही स्किल तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकते, तर OS कोडवर्क सारख्या संस्था नक्कीच मदत करू शकतात.